तरुण पिढी आता देवधर्माकडे वळायला लागली का, तुम्हाला काय वाटतंय? बेसिकली आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त तरुण आहेत. म्हणजे जो सर्वे आपण बघतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आपण आदर्श घेतला तर तो एक काळ होता की त्या काळामध्ये तलवारीची गरज होती. परंतु आजच्या काळामध्ये जे तरुण आहेत त्यांना तलवारीची गरज नाहीये. खऱ्या अर्थाने तलवाराची गरज म्हणजे तलवार म्हणजे ज्ञानाची गरज आहे, आणि त्याची जी धार आहे ती म्हणजे कौशल्याची गरज आहे, स्किलची गरज आहे, जी तरुणांमध्ये आवश्यकता आहे. आजचे तरुण थोडेसे मला थोडंसं इकडे तिकडे थोडं भटकताना दिसतात. परंतु जे तरुण आहेत, मी तर आता बघतोय आता आपल्या मंदिरांमध्ये, इथे बाणेश्वर मंदिरमध्ये सर्व तरुण, बरेचसे तरुण म्हणजे हजारो तरुण देवभक्तीकडे वळत आहे, शिवभक्तीकडे वळत आहे, शिवयोगाचे ओम नमः शिवायचा जप करत आहे. हजारो तरुण याकडे वळत आहे. त्याचं कारण काय? तर त्याचं कारण म्हणजे त्यांना जे ज्ञान प्राप्त होत आहे, त्यांना जे कौशल्य मिळतात, हे सगळ्यात ज्या गोष्टी आहेत, ज्ञान आणि कौशल्य, आणि त्याचबरोबर आवश्यक असणारा डिसिप्लिन, ॲप्टिट्यूड. म्हणजे ज्या तरुणाला आवश्यकता आहे की डिसिप्लिनरी ओम नमः शिवाय मंत्र, तरुणांची जी शिस्त आहे ही बघण्यासारखी आहे की अतिशय शांतपणे एका जागी मन स्थिर करून एक आसन लावून हे तरुण जे आहे ओम नमः शिवाय मंत्र जप करताना दिसत आहे. तर हा जो बदल आहे, हा बदल आजच्या काळामधला कलियुगामधला सर्वात मोठा बदल आहे. आणि भारतातला प्रत्येक तरुण आजकाल या आपल्या ज्या शिवभक्तीच्या मार्गामध्ये पुढे चालत राहिला आहे.